दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण पुष्कळदा बोलतो, आपण बरंच बोलतो. आपण चर्चमध्ये भेटल्यावर बोलतो, आपण कामाच्या ठिकाणी बोलत राहतो, आपण सभेमध्ये बोलतो, आपण मीटिंगमध्ये बोलतो, आपण मित्रांसोबत बोलतो. कधी कधी आपल्याला कुठे संदेश द्यायला लागला तर तिकडं आपण बोलतो आणि आपण सतत बोलत असतो. पण हा विचार केला का कधी की आपण स्वतःबरोबर कधी बोलतो का? आपण स्वतःबद्दल कधी बोलतो का? आजचा दिवस कसा गेला? देवाने मला कशा प्रकारे वाट दाखवली, कशा प्रकारे मला सांभाळलं, मला कसे आशीर्वाद दिले, आज मी कुठे चुकलो का? आपण आपल्या मनाला कधी बोलतो का? मनाशी बोलतो का? आपण स्वतःशी कधी बोलतो का? स्वतःशी बोलणं हे खूप महत्त्वाचं आहे. स्वतःबरोबर बोला, स्वतःलाच म्हणा की देवाचे मी आभार मानतो की आज त्यांनी मला आशीर्वाद दिला. बघा, जो स्तोत्रकर्ता, आपण स्तोत्रकर्ता जो आहे तो सुद्धा, ज्यांनी जे स्तोत्र लिहिले ते सुद्धा बघा बऱ्याच वेळेस ते स्वतःशी बोलतात, स्वतःला सांगतात, हे माझ्या जीवा, किंवा मी परमेश्वराचा धावा केला, बघ माझं मन काय म्हणत आहे. आणि हे स्वतःशीच बरेचदा सांगत आहे. बघा स्तोत्रसंहिता बघा 116 आणि 7वं वचन बघा काय सांगतं. हे माझ्या जीवा, तू आपल्या विश्रामस्थानी परत ये, कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत. बघा, तो स्वतःबरोबर बोलतो, स्वतःला सांगत आहे. स्वतःच्या मनाला देवाची उपकाराची जाणीव करून देणे हे खूप महत्त्वाचे आहे. स्वतःच्या मनाला सांगा, स्वतःबरोबर बोला. स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपणही आठवूया की देव किती चांगला आहे, त्याने आम्हाला किती सांभाळलं आहे, आम्हाला किती संकटातून त्याने वाचवलेलं आहे, आम्हाला अनेक आशीर्वाद त्यांनी दिलेले आहेत. जेव्हा आम्ही तसं करतो तेव्हा आम्हाला आतून उत्तेजन मिळते, कारण आम्ही आमच्या मनाशी बोलत असतो, स्वतःशी बोलत असतो. एक प्रकारची शांती आमच्या मनामध्ये राहते. एक प्रकारचं ज्यावेळेस आपण स्वतःबरोबरच बोलत राहतो की देव माझ्याबरोबर आहे, देवाची किती प्रीती आहे, हे माझ्या जीवा, आपल्या मनाबरोबर ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस मनामध्ये एक प्रकारची शांती येते. स्वतःच्या मनाशी बोलायला शिका, स्वतःच्या मनाशी बोलायला शिका. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्रसंहिता 62 आणि 5वं वचन, Psalm 62 and verse 5. हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.